फर्स्ट क्लास मध्ये साधा सोपा आणि सुटसुटी. साधा सोपा सुटसुटी. बरोबर. मला त्याला इंग्लिश समजतं सगळं, पण कधी कधी चुकायला होतं. ठीक आहे पण त्यांना मी काय म्हणतो काय माहिती म्हणतो म्हणजे काही समय जेवणाबद्दल बोलताय? नाही रे बाबा. आतापर्यंत मी काही समय जेवण झाल केले. नाही कधी रसावाडा म्हणू नका, वडा सांबार म्हणू नका, मेंदूवाडा म्हणू नका, वासंती म्हणू नका. अरे वासंती हा कुठला मेनू आहे? ती बारी बारीक नसते काय? अगं म्हणजे बासुंदी बनायची तुला. बासुंदी बासुंदी. हा बासुंदी. अरे जल्द बनवाय सगळं येतं, पण नावच लक्षात राहत नाही. ठीक आहे सुरेश. हा सध्या हा. मी जरा गावातून फेरफटका मारले. फेरफटका मारू म्हणजे तुम्हाला फेरफटका मारू यायला पाटला गाड्यांना माहिती आहे ना? पाटला धरायला काय म्हणजे पोरं आगावर येतात. काय म्हटलं? चॉकलेटाला हा हा. हा. अरे या पाटलांचं नाव माहिती आहे ना तुला? अरे विकास दोन जोडे म्हणतात मला समजलं? पहिला भाऊ सुद्धा उठला. सध्या यांच्या पदाचा पत्ता नाही. आणि यांचं नाव विकास बोलजोडे. अरे काय झालं? यांना 10 रुपयाचं बक्कल घेतात, तर गावाचा विकास हे करताय. तो राहू दे रे. हा. मी जरा गावातून फेरफटका मारतो. लवकर या ना. हा लवकर येतो. हा, पेन जोडी सोडू नका, धरून द्या. नाही. तो प्रेम ताईसमोर लक्ष ठेव. मी लक्ष ठेवतो, पण तू लवकर ये ना. हा, मी लवकर नाही त्याचे वासन ते आंबून नाही. नाही प्लीज पाठवून हा, दे. लवकर या. हा, येतो. हात त्याला काढू नका. हा नाही ठीक आहे. गावाचं म्हणतात मी हा केला ना त केला. 10 रुपयाचं बक्कल घेता येत नाही. तर जाऊ दे. काय ते बघा, तुमची परीक्षा झालेली आहे. हो, बरोबर ना? फारसा. अभ्यास करून तुम्हाला कंटाळा आला असेल. हो कंटाळलो. तुम्ही आराम करा. मी आता बाजारात जाऊन काय आम्हाला पाहिजे घेऊन येतो. अरे थांब रे संध्या. मी काय म्हणते, आज मी जाते ना बाजारात. तुम्ही नको नको. अहो तुमच्याकडे नोकर असून तुम्ही गेला बाजारात. अरे जाते रे. अहो नको मी जातो. अरे जाते रे. गेला तर काय करणार? तू सांगशील ते आणेल. मग तुम्हाला लिस्ट करून द्यायला रे. नको तू सांग मी आणेल. पहिला गेलात ना की 10-12 किलो वांगी घेऊन या. हे काय गाव जेवण आहे की काय? वांग्याचं भरीत केला ना काय टेस्टी लागतं माहितीये. आणि नंतर 7-8 किलो मिरच्या पण आणा. मिरच्या त्या कशासाठी? थोडं वांग्याचं भरीत मागणे मिरची लावला ना काय टेस्ट लागते माहितीये. आणि पैसे उरलत ना तर टोमॅटो पण घेऊया 2.5 किलो. टोमॅटो ते कशासाठी आता? टोमॅटोची चटणी खाल्ला ना गाल काय नुसते लाल होतात. बघा तुमचं बघा टोमॅटो चटणी मुलत. मग पण मी काय म्हणते, तुझ्यासाठी काय आलं रे? माझ्यासाठी काय आणू म्हणजे माझ्यासाठी एखादा टोस्ट घेऊन या. म्हणजे आपला चेअर बुडवला की चुकीत राहिलो. अरे एखाद्या कशाला, भरपूर आणते ना. अहो त्याला भरपूर आलं होतं. बुडवीत राहून चुकीत राहून काय कोण करणार आहे? तर एकच आणा. ठीक आहे. हा कोणी बघत आहे साहेब, कोणाच्या रिक्षा जाऊ नका. काय रे? अरे मी आजकालच्या रिक्षावाले चावट काय झालेला आहे. रिक्षाच्या 2 साईडला एवढं बारका आरसा आहे आणि मध्ये एवढा मोठा आरसा. अरे तो त्यांच्या आवडीनुसार असतो. आवडीनुसार कुठं माझं कोण पैसे दिसायला नको. आणि टेंगुलीच्या सारखं असं बसणार पुढे बघतो मागे बघतो. त्यापेक्षा तुमचं पाय दुखायला लागले ना मी चेपून देईन. मग तुम्ही कधी रिक्षाने जाऊ नका. ठीक आहे. पण लवकर या काय. हो येते. लवकर या. हो येते. मालक यायच्या अगोदर या. हो, येते. हा, जा लवकर. शिवाजी काढला आमची. श्यामचं आणि माझं प्रेम आहे, पण आज श्यामला खूपच उशीर झालेला दिसतो. श्याम गेला कोल्हापूरला. रमा अगं हे रमा, काय हा केवढा उशीर? अगं आता उशीर तर होणारच ना. अगं वेळे एसटी मध्ये कंडक्टर मी, त्याच्यातच एसटी पंक्चर झाली म्हटल्यावर उशीर नाही होणार का? तुमची नेहमीच एसटी पंक्चर होते. अगं नेहमी नाही ग, कुठे कुठे रस्ते खराब झाले त्याच्यामुळे एखाद्या वेळेस कधीतरी होते पंक्चर. पण आता तुम्ही आलायत ना, आता माझ्यासाठी गाणं म्हणा ना. अगं काय रमा, अगं दिवसभराची एवढी ड्युटी करून चुकून आलोय मी, आणि तू म्हणतेस माझ्यासाठी एखादं गाणं म्हणा ना. बरं तुझी इच्छा झाली ना तर आपण एखादं गाणं म्हणूया विरंगुळ्या म्हणून. हा चल आंब्याच्या वनात बोलू, चार पिंडीच्या खिडक्या खोलू. आंब्याच्या वनात बोलू, चार पिंडीच्या खिडक्या खोलू. चल आंब्याच्या वनात बोलू, चार पिंडीच्या खिडक्या खोलू. चल आंब्याच्या वनात बोलू, चार पिंडीच्या खिडक्या खोलू. आंब्याच्या वनात बोलू, चार पिंडीच्या खिडक्या खोलू. चल आंब्याच्या किती समजावू तुला गमाल, तुझा नवीन अभ्यास चालू. कोणतं गाणं म्हणतो खाली, किती समजावू तुला गमालू, तुझा आता नवीन अभ्यास चालू. अरे तू बाजूला स्पीकर लागलाय. माझा स्पीकर लागलाय. हो. अरे मेले मला लावणार गाणी नाही ती. मग तर ताई साहेबांसारखा आवाज येतो कुठे. किती समजावू तुला गमालू, तुझा आता नवीन अभ्यास. आता हा कोण गावठी सांगणार भाऊ तुम्ही खाली काय दिसली व शेट दिसलीच नाही.
का मी बाजारात आलोय, बाजारात कोणी येऊ नयेच आहे का? मग काय घेतलं नाही का? घेईन मी आता बाजार उठता उठता घे. हा उठता उठता का सडलीला पडली असेल तर घ्या. अरे बाबा काय मला भिकारी समजतात का? असं म्हटलं हो. पण काय ते तुम्ही लवकर या ना. हो येते तू जा घरी. हा? हो हो. पण भाऊ जागा सोडू नका, सावलीच आहे. बाजारात गर्दी किती आहे बघा. सावली केली तर स्वतः नाही कुठनं, तेव्हा तुम्ही जागा सोडू नका. ठीक आहे तू जा घरी. पण भाऊ जागा सोडू नका, सावलीच आहे तेवढं लक्षात ठेवा हा. चंद्या तू जा रे तुम्ही घरी. या ना लवकर. हो, येते. हा, लवकर या. भाऊ जर जागेत नका, सावलीच आहे. काय रमा बघा हा कोण होता वेडा? तो आमच्या घरचा नोकर आहे चंद्या. अगं मग आता आपलं भांडं फुटलं तो तुझ्या घरी जाऊन सांगणार सगळं. नाही सांगणार, तसा तो विसरबोल आहे. विसरबोल आहे? हो. बरं झालं मी म्हटलं आता तुझ्या घरी जाऊन सगळे सांगतोय की काय. बरं रमा आता आपण पुन्हा कधी का भेटायचं? उद्याच भेटूया की. अगं काय वेळी उद्याच भेटूया की? मला तसा वेळ मिळतोय काय ड्युटीवरून? बरं तुझी इच्छा झाली ना तर आपण उद्याच भेटूया. अच्छा बाय बाय टाटा. अच्छा बाय बाय टाटा आणि उद्या सकाळी भेटा. काय आजकालच्या पोरांचे पुढे मुतू जाते ना, अगदी भेटेल तिकडे आपला अच्छा बाय बाय टाटा लक्ष ठेवायला लागतं. ते टाकाची वाटा करतील काय सांगता येत नाही. गेले कुठे काय शोधा लागेल. कोणाला बाय बाय करताय? हे भावा हे अरे कशाला उन्हाळी काय घरी फिरतोय? माझं लक्ष लय वेगळं आहे. जा काहीतरी काम करता की वापसायला मदत तुम्ही होते. मला बोलवलं नाही? अरे भावा गावाचा कोणी मुलगा पुराशील जा, मला लय काम आहे. मी तुमची तारा. अगं तारा हा तुला कसा लागला वारा? तुझा अवतार बघून माझं वाजवलाच बारा. ही आत्ताची फॅशन आहे. आज कधी फॅशन आहे काय? हो. तरी म्हटलं बाप्पांच्या पॅन्टी एवढ्या भान कशा झाल्या? तुम्ही असे कपडे घालता ना आम्हाला असं यायला लागतं. पण मी कसं तारा माहिती आहे काय? तसं फायद्याचं कलम आहे. ते कसं? आता लग्नात बघ नवरीला 10,000ची साडी घ्या, बरं का नवरी काय म्हणणार काय झाले वर टिकलेच नाही. नवऱ्याला 10,000 सूट घ्या, त्यापेक्षा आपलं बरं की नाही. असा ड्रेस घालून एकदा बाजारात जा, आलीच की काढून ठेव, मी घालून जाईन, मी काढून ठेवलं की तू घालून जा, आपल्याला खर्चच नाही. पण हे तुला जमेल का? हा हे तुला जमेल? जमेल म्हणजे झाली पेन जरा सैल होईल एवढंच काय. बेल्ट लावायचं. बेल्ट म्हणजे काय? पट्टा. ज्याला लागतं आपण घरात पॅन्ट परत खाली द्यायची. त्यापेक्षा ना मी एखादी नाडी बांधून घेईन. एकदा का गाठ बांधली की काय ब्रह्मोद्याला पण सुटणार नाही. म्हणे बघ हे तू मला सारखी भेटायला येऊ नको. हो. आणि मालकाने बघितली ना तर माझ्या बाजू पोकर बांबूच फटके मारतो. तुला माहितीये? हो ठीक हा आहे. बाय बाय. अच्छा बाय बाय. बाय बाय म्हणजे लय महत्वाचं आहे. बाय बाय म्हणजे काय? श्यामलाच खूपच उशीर झालेला दिसतोय. आज मी याच्यात बोलणारच नाही. रमा अगे रमा आज तर सॉरी खूपच रागवलेलं आहे बरं का. पण हिचा रुसवा दूर करण्याची माझ्याकडे एक छानशी युक्ती आहे. हिच्यासाठी एखादं गाणं म्हटलं की नाही की हिचा रुसवा नेहमी लगेच निघून जातो. दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे प्यार दे 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 प्यार दे प्यार दे प्यार दे 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 प्यार पोरते नाही रे. प्यार दे. प्यार दे. हो प्यार म्हणजे काय? हे मलाही माहित नाही. म्हणजे तर तुम्हाला पण भाऊ अजून बाजारात आहे? हा, बाजारात म्हणजे मी सामान घेऊन रिक्षाने पाठवून दिलं. तुम्हाला रिक्षा जागा नाही झाला. नाही म्हटलं मी एसटीने जाईन चौकाश होय म्हणून काय? थांबलोय. भाऊ शर्ट नाही बदललं. अरे यातले खूप शर्ट आहेत माझ्याकडे. तेव्हा जे कांगा फिरवून ठेवलं. अरे या रंगाची दोन आहेत. हा तेव्हाच वास येतोय. हा? शेणचा हा शेणचा वास येतोय. तेच मारलंय मी. हा हा हा. पण तसे तुम्ही लवकर या हो हो तू जा घरी मी येते. तुम्ही लवकर या. हो येते. पण भाऊ जागा सोडू नका, सावली जा. भागात गर्दी काय आहे बघा. एक तर एका सावली गेली सोडणार कुठे गर्दी बघा. बरं जागा नाही पुढे. तुम्ही लवकर या. हो येते तू जा घरी. पण भाऊ तुम्ही जागा सोडू नका. सावली जाय दुसरं काय नाही. तू जा घरी. तुम्ही लवकर या. हो हो येते. भाऊ त्या जागेत बघा. बरं रमा हा जाऊन सांगणार नाही ना घरी? नाही सांगणार तू. बरं रमा मला की नाही तुला एक प्रश्न विचारायचा आहे. मग विचारा की. बघा असं नाही मी तो तुला गाण्यातूनच विचारणार
आणि त्याचं उत्तरही तुम्हाला गाण्यातूनच द्यायचं बरं का? ठीक आहे. गालावरची खळी तुझ्या लावी वेळ मला. तुझा भोका घे भोका घे भोका घे. या नावाच्या भोक्याला फास लावून नाही मारला ना तर नाही मला चंदन आहे. बरोबर ह्यानं दुधू कोटल्यांना मेल्या भोक्याला मारताना मला बरोबर याच्या मला मालकाला फास लावतो. भोका काढतो बरोबर. भोका दे भोका दे. तू मला पहिला भेट भोका काढतो. भोका दे काय? अरे चंद्या, हा धोका दे नाही रे. धोका दे. भोका दे नाही नाही. मोका दे. हो. मोका म्हणजे काय? धोका म्हणजे चान्स. म्हणजे मोका म्हणजे जल्दी आता मला लाजच वाढवं लागेल. भाऊ आज मी बाजारात आहे. बाजारात म्हणजे माझा मित्र येतो आता. अरे मेला काय दुबई बिबई येतो का काय? होय काय? त्याच्यासाठीच थांबलोय. मेला तुमचा मित्र बोलवा लवकर फोन करून. भाऊ मी काय म्हणतो माहितीये कायचं भ्यान नाही ना. एक दिवस आपण जेवायला बोलूया. अरे वा, ही तर युक्ती छान हा आहे. मग? जेवायला कोण नाही म्हणणार आहे, पण समजा जेवायला आलोच तर माझ्यासाठी मेनू काय करणार? तुम्हाला मेनू मध्ये एवढं अलूचा फतफत बनवी. मेनूचं नाव ऐकून मला जेवायला येतोय कशाला फोन. पण बाकीचं म्हणू दे. तुम्ही लवकर या ना. हो येते तुझ्या घरी. पण तुम्ही जागा सोडू नका. सावली झाली दुसरं काय? तुम्ही लवकर या. हा. भाऊ, तेवढं जागेच बघा. सावली जाय. सावली बाजार मिळतं. तुम्ही या हो घरी. येते. काय रमा, तुला नोकर म्हणजे भारी. अरे मी काय म्हणतो रमा, आता मी तुला जो प्रश्न विचारला तो काय तुला कळला काय ग? नाही कळला. अगं मग काय उपयोग तुझं एवढं शिक्षण घेऊन? अगं मराठी नाही, तुझी एक पप्पी घ्यायची. मग घ्या की. घ्या की इथे कुठे? की मला तुझ्या घरी घ्यायची. आपलं भांडच फुटेल. अगं भांडं नाही फुटणार. त्यासाठी मी एक छानशी युक्ती शोधून काढली बघ. ती कोणती? अगं तुझे वडील दिवसभर थकून संध्याकाळी जेव्हा घरी येतात हो तेव्हा पाणी आणायला याच चंदे नोकराला पाठवत असतील. हो यालाच पाठवतात. यावेळी त्यांनी पाणी मागितलं नाही की आणायला तू जा आणि इथे गालाला विंचू चावला म्हणून ओरडत ये. मग तोंडाने विष वळणारा डॉक्टर बनून तुझ्या घरी येतो आणि तुझ्या गालाची पप्पी घेऊन निघून जातो. तुम्ही चल ना, नाही तर दुसराच कोणतरी घेऊन जाईल. तुम्ही चल मी चल, फक्त तू मला ओळख म्हणजे झालं. ठीक आहे, मग आता आपली भेट उद्या तुझ्या घरी. हा हो. अच्छा, बाय बाय. टाटा. बघा तुम्ही यांना तिथे दुसरा कोणतरी पप्पी घेऊन जाय. ह्यांच्या पप्पी घेण्यासाठी त्या लोकांना दुसरी काम धंदा नाही आहे. तर बघा मंडळीनो, आपल्या गावामध्ये नवीन डॉक्टर आलेले आहेत. जर कोणाला विंचू चावला तर तोंडाला विष वाटतात. फुकट सेवा, घरपोट सेवा, नाही तर बिल आणखी डॉक्टर. एक इंजेक्शन नाही, 1500 त्या 2000 हे बरे तोंडात विष वाढतात. चांगले डॉक्टर, मस्त डॉक्टर. ह्या डॉक्टरांना अगदी लक्षात ठेवायला लागतील. हा कोणाच्या तोंडून विष वाढताय? अगदी बरं झालं आलीस ती. आपल्या गावात नवीन डॉक्टर आले. कोणाला विंचू चावला ना तर तोंडात विष वाढतात. आपण पण नाही त्यांच्याकडे. ए बाय, तुला विंचू चावला ना तर मी वडील मला चालला तरी चालेल, पण त्या डॉक्टर तिकडे नको. त्या डॉक्टर तिकडे नको अजिबात. लग्न म्हणजे होणं 2-4 पोरा काय? अगे येडे गावातलं 2-4 पोर तयार होऊन दे, मग त्यांच्या पाठोपाठ आपलं मुरकून टाकू. मी काय म्हणतो त्याला माहिती आहे, एकदा काय मिरगाचं नक्षत्र लागलं की दुसऱ्या दिवशी लग्न करायचं. ते का मिरगाच्या नक्षत्रात खर्चच नाही. आता बस एकदा काय मिरगाचं नक्षत्र पडलं ना, पहिला लाइटिंग मध्ये बघ. लाइटिंग लावली ना की रात्रभर चिकचिक 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 चिकचिक, सकाळ उजाडली चिकचिक चिकचिक. त्यापेक्षा बघ एकदा मिरगाचं नक्षत्र पडलं, एक संकट पडलं, ह्या झाडा चिकचिक त्या झाडा चिकचिक. आता काय काढल्यानं पैसे द्यायचे मग. आणि दुसरीला सांगतो तर बँजीवाले 7 वाजता जरा घडघड घडघड करतील आणि 7:30ला बघायचं तर मेला कुठं रस्ता पडलाय का काय दारू पिऊन आपल्याला शोधायला लागतो. त्यापेक्षा आहे ना एकदा काय मिरगाचं नक्षत्र चालू झालं, साधारण सरकाट पडलं, डबक्यात पाणी साचलं आणि बेडकांच्या साधारण मागं लागलं, पुढं पाणी मागं डारा. मागं पाणी पुढे डारा, मागं पाणी पुढे डारा. बेडकांनी का पैसे द्यायचे नाही ना. मग आपण खोलून लग्न केलं तर खोलून मधून धावून मेल्यावर धाप लावून लग्न मेल्यावर करायचं. हा त्यापेक्षा ना आपण हलात लग्न करू.
हॉलात कसं करणार? अगं हॉलात करू, हॉलात. हा, हॉलमध्ये म्हटलं मी. हॉलात कसं असतं? हॉलात लग्न करू. मग, सारखे सगळे चांगले येऊन. ते बघितलं तर केवढ्याला पडेल माहितीये? हा? चल, 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 बाय बाय कर. हा, बाय बाय कर. हा. ही विकासाची कामं करून खूप कंटाळा आला आहे. पण चंद्या गेला कुठं? चंद्या, अरे हे चंद्या, तो मालक कशाला बोलवताय कशाला? अरे मला येऊन बराच वेळ झाला. हो पण तुमच्या घराचा नोकर मी तुमचं घर सोडून कुठं जाणार आहे? तांत्रिक कुठे आहे? ताई साहेब म्हणजे बघा तिकडे फोनवर बोलतात. पाठीमागे. आपल्या घराला भिंती कशा अशा जवळ जाऊन ना हा. ती रेंज इकडे तिकडे घुसत हा नाही. मी नेटवर्क मिळत. मागं बोलतात. हा करून देऊ. हा ठीक आहे ठीक हो आहे. ताई साहेब वा, 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 वा. अरे काय झालं चंद्या? आले की नाही? रमा कुठे होती? पाठीमागे होते. फोनवर बोलत होते की नाही विचारा? हो बोलू ठीक ना. आहे ठीक आहे मग, बोलू दे. मग. चंद्र मी काय म्हणतो हा. जरा पाणी घेऊन ये ना. आता तुमचा नोकर मी आहे मात्र मला पाणी आणायला पाहिजे लगेच आणतो. अरे थांब रे चंद्या, आज मी जाते ना. नाही, तुम्ही कशाला? तू आणताय? हो. चालेल चालेल आणलोय ना. तिला पण सवय होते ना. हा, मग आणू दे. नेहमी नेहमी तू काम करून कंटाळतोच नाही का? आणू द्या. मी कुठं काय बोललो? आणू दे. नाही आणू दे रे. आणू दे. बाबा विचूत आला बाबा. अरे मी याला बा चावला तुझं फटके नाही आला पण कुठं चावला? बघा बघूया. अरे मेल्या 2 तास लावला. अरे बापरे. हे चंद्र तांत्रिक डॉक्टरला बोलव. आमच्या पण आम्हाला काय आला कुठं फटके जीवनात? हे ना, ते का? बरं आपण डॉक्टर कुठं आहे? थांब 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 डॉक्टर आले आले डॉक्टर पण आहे. हो डॉक्टर आलं तर बरं झालं. पहिला आधी इंजेक्शन घ्या. अहो पण झालंय हो काय? तुम्ही इंजेक्शन घ्या पहिला आधी. अहो इंजेक्शन घेतो पण झालंय काय? अहो मेला विंचूक आलावर चावला मेल्यावर फटके आली ना निकाल झाला ना मेल्यावर इतकंच चांगलं आहे. अहो विंचूत चावलाय ना. हा. मग इंजेक्शन घ्यायची काही गरज नाहीये. मग अहो मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे, तोंडाने मी सोडतो. ए बाबा बाबा काय बघत बिगत नाहीस ना? तसं काय नाही रे, मी आयुर्वेदातलं शिक्षण घेतलंय. हा मग एकदा का तोंडात औषध घेतलं का नाही की नाजूक जागेवरचा विंचू मी सहज उतरतो. मग घ्या काय औषध लवकर. काय काळजी करू नका हो, पाटील. भरपूर लागला बघा. हे चंद्या बघा. सांग सांग हो लवकर लवकर घ्या. लवकर बघ मेला बा चावला ते फटके अहो, आली काही नाही. काळजी करू नका हो. एकदा हा. तोंडात औषध घेतलं का नाही की लगेच विंचू उतरतो. घ्या घ्या बघा. हा बघ आल्यावर चावला. बघा, विंचू उतरला. उतरला हो, उतरला. हो, चंद्या हो, चंद्या मी उतरला. हा, बरं, पहिला बस इथं. अहो ताई साहेबाला विंचूचा उतरला तो. हा, उतरला. मग तुम्हाला आनंद झाला. अरे माझ्या डॉक्टर अरे अख्ख्या जगात तुमचा आनंद बघितला. खूप आनंद झाला. हो, बघू दे रे. हा, पण विंचू उतरला. विंचू उतरला. बरं पाटील, हा, हा. आता विंचू उतरलेला हा, हा. आहे तर मी येतो. हा या 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 चला, या, चला. या. पैसे नको ताई साहेबांना विंचू उतरला. उतरलं. बरोबर की नाही? तुमचा आनंद किती आला बघितला हो, हो. ह्याच्या पुढे पर्यंत पॅन्टवर हात काढू नका. नाही नाही नाही. हा बरोबर. हा. चंद्या, हा. ते डॉक्टरने नाव विचारलं तो तुम्ही विचारलं नाही? नाही मी आलेला विचारलं. काय डॉक्टर मुख चुंबे. पाटील ऐकलं नाईक ऐकलं देशमुख ऐकलं गायकवाड ऐकलं देशमुख वाटते. देशमुख मला चुंबे लावला. होय ना? ना मी काय म्हणतो माहिती का? काही साहेबांना विषय उतरलेला आहे पण माझी कामं तशीच आहे. बरोबर ना? बरोबर. मी काम करतो 2 माझी भांडी राहिली ती लगेच घासून देतो. आता हा गिलास पण हा ठीक आहे ठीक आहे रमा तुझा अभ्यास कसा काय चाललाय अभ्यास एकदम मस्त झालाय. होय ना आता डॉक्टर व्हायचं आहे हो हो. हा हा मालक, 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 इथे अर्ध्या रस्त्यात गेलो नाही तोपर्यंत झालं काय? हो काय काळजी करायची गरज नाही. ठीक आहे. बघायचंच लगेच उतरला एकदा. हो. एकदा का तोंडात औषध घेतलं की लगेच विंचू. पहिलं औषध घ्या लय खायचा. लय 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 जरा लयच घ्या, जास्तच घ्या. नाही चालत. कुठे लागलाय विंचू बघू. हा बघ, हा बघ. काय विंचू उतरायची जागा आहे का? नाही, तो सगळ्यांच्या गाल्यावरच चालतो.
वकील. तर काय झालं काही साहेबांचा वर चावला ना तर वरडत वरडल्याने तसा वर गेला माझा खाली होता ना तर पाय छोट्यावर लगेच खाली आला काय म्हणतोस काय विंचू उतरला उतरला गेले? मग बरं पाटील हा. विंचू उतरलेला आहे तर मी आता निघतो हा ए, चंद्या थांबा थांबा चंद्या यांचं काही बिल वगैरे आहे ते भागवून टाकते त्यांचं सगळं बिलच करून टाकतो आता सकाराम राजे शिर्के अरे माझे मित्र हो त्यांचा पुत्र काय म्हणतोस काय काय दोघांनी जमलं सूत्र एवढं जमलंय गोत्र हा. आता वडीला मोठा पत्र अरे पोरगा तर चांगला आहे रे पोरगे एसटी मध्ये कंडक्टर आहे अरे वा कोणा प्रश्नच नाही मग होय ना? माझं लक्ष असतं सगळं बरोबर होय ना म्हणजे काय? हुशार आहेस हुशार रे म्हणजे काय मी सगळं माझं लक्ष बरोबर हा? असतं लय हुशार रे मग पोरगा तसं काय देत नाही रे. मारायची बाजू आला थंडी लागली. ए, तर हा कोण आला हा कोण हो हा नाही तो हो ही आहे ती ही ही? तर कृष्णाचं आठ अवतार संपलं ना हा. हा नववा चालू आहे हा नवरा होता. हा अवतार नाही भारी आहे बदणार नाही होय का? हा अरे काय हिचा हा अवतार हिच्यासाठी घे चांगल्या 4-5 साड्या होय, घे ना. तुम्हाला घ्यायचं 4-5 घेऊन येतो 10 बारा घेऊ. भांड 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 मिनिट भांड 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 प्रत्येक भांडणाऱ्या स्त्रीच्या मागे तिच्या नवऱ्याचा हात पाहिजे तू भांड 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 काय काय चाललंय काय भांडले म्हणजे हा. कसं ह्यांचं बाजार जमलं ना हा. तर त्यांचं बघून आमचं भांडी घासता असं जमलं होय काय हा त्या खर्च तुम्हालाच करायचा नाही तो काय खर्च मी करतो रे हा. त्यांचं बक्कल लावणार ना पण तो खर्च मी करतो हा तर माझ्या पॅन्टचं कापा नाही 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 कापणार पण मी काय म्हणतो आता हल्दीचा तुम्ही हल्दीचं हा तेच मी म्हणणार होतो हल्दीचं काय करूया म्हणून हल्दीची तुम्ही काय काळजी करू हा. नका हल्दी आपण आता ह्या आपल्या बायका करतात ना तशी करायचं नाही हो. आपल्या बायका काय काय करतात करतात? एवढ्याशा वाटेत हलत घेतात हो, बरोबर. त्या सगळ्या बायका जर त्याच्यात हात हा. बुडवतात ऐक ए, बायका बायका म्हणजे कोणाला भाग आला का? मी तुम्हाला सांगितलं आपण तसं नाही काय करायचं करायचं? आपण एक पिंप आणायचं हा. पाण्यात भरलेलं त्याच्यात अख्खं हल्दीला पोतं होतायचं जेवढा येणार त्याला बुडवायचा भार काढायचा बुडवायचा भार काढायचा. आपल्याला काय ती आयडी? आ, नाही, 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 नाही. त्या लागल्यात मला टोपी कमी घ्या पण त्याला बक्कल लावली या, या, कोण- कोण- कोण? ठीक आहे ठीक पण आता काय ते करून टाका आहे. हा ठीक आहे ठीक आहे हा? नंतर धुमधडाक्यात लावा हा, चालेल. हा. बरं बरं असू दे. जा, जा, जा. कोणी होते कोणते महाराज राजकुमार लहान असले आणि त्यांना राज्यकारभार जरी सांभाळता नाही तरी महामंत्री यांसारखे बहादर लढवय असताना त्यांना भीती असण्याचं कारणच नाही आणि आम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर आहोतच. सरदार सागर तुमचं म्हणणं जरी खरं असलं तरी तुमचा बहादूरपणा तुमच्यासाठी आणि आमचा बहादूरपणा फक्त आमच्यासाठी उपयुक्त नाही. स्वतःचा बहादरपणा दाखवून या माया नगरीत आलेल्या वीरांनी स्वतःचं रक्षण न करता या माया नगरीचं रक्षण करावं. शाबास सागर महामंत्री सुरशेत तुमच्या शरीरावर तुमचा विश्वास नाही का महाराज महाराज आमच्या शौर्यावर आमचा विश्वास नाही असं मुळीच नाही. आमच्या शौर्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. परंतु महाराज तुमच्याजवळ एक महत्वाची गोष्ट बोलण्याची इच्छा आहे. जर तुमच्या आज्ञा असेल तर हा पुन्हा दिलाने बोला महाराज महाराज युवराजांचा राज्याभिषेक होऊ नये असंच ना. महाराज युवराजांचा राज्याभिषेक होऊ नये याच कारण सरदार सागर युवराजांच्या राज्याभिषेकासंबंधी काही अटी आहेत त्याबद्दल तुम्हाला काही माहित आहे का? नाही आम्हाला कोणत्याही अटी माहिती नाही. माहित नाही ना मग उगाच मध्ये नाक खुपसण्याचं कारण नाही. महाराज ज्यावेळी तुम्हाला पुत्र संतती नव्हती त्यावेळी तुम्ही आम्हाला वचन दिले होते की या राज्याचे या राजगादीचे वारस तुम्हीच कराल आणि आज अचानक युवराजांचा राज्याभिषेक करायला निघालात. नाही महाराज नाही आम्हाला हे मान्य नाही. नाही ते कदापि शक्य नाही या राजगादीवर फक्त युवराजच बसेल समजला महामंत्री महाराज ते काही नाही वचनाचा भंग न करता आणि दिलेला शब्द न बदलता हे राज्य आणि ही राज्यगादी आमच्या स्वाधीन करून मोकले व्हा. महामंत्री याचं खावा मी त्याच्याशी वागावणी असा मराठ्यांचा मान असता दुसऱ्याच्या संपत्तीवरती स्वतःचा मालकी हक्क दाखवणे म्हणजे कोल्या लांडग्यासारखं जगण्यासारखं आहे असे विचार सोडून द्या सरदार मंत्री. सागर अखेर तुमचे दिवस सुद्धा भरले आहेत तर मग पाहतच हे राज्य ही राज्यगादी कसे खामोश महामंत्री सुरशे ज्या निष्ठेने या राज्याची चाकरी करली त्या अनिष्ठेने या राज्याचं रक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य आणि त्याच कर्तव्याला जागून महाराज या राजगादीचं रक्षण करू या शंकाच नाही. सरदार सागर उन्मत्तपणे म्हणून स्वतःच्या बनेचे पाडे मोजण्याला झाला ते काय नसत होता असे रंगात रणसंधारपणा तर जया
ब्लँकेट नको आरक्षक ऐकलं मी थांबा जरा. मी पण ऐकलं मी पण येतो सरदार सागर अरे हा मात्र सरसेना तुम्ही आपण ओळखला नाही हा मात्र सरसेन म्हणजे विषारी साप आहे साप तो तुम्हाला सर्वांना दोष केल्याशिवाय राहणार नाही महामंत्री असं कोणतं विशेष काम काढलं आहे का आपण? या सरदार सागर या काम कसं विशेष नाही पण जमलात का काही मनात लपवून ठेवू नका. सरदार सागर काल भरलेल्या सभेमध्ये युवराजांच्या राज्याभिषेका संबंधीची बोलणी झाली हे तुम्हाला सांगेन. कारण युवराज हे राज्याचे कुलदीपक आहे. सरदार सागर पण महाराजांनी आम्हाला वचन दिले की या राज्याचे या राजगादीचे वारस आम्ही ते आता कसं शक्य होईल? ज्यावेळी महाराजांना पुत्र संतती नव्हती, त्यावेळी कदाचित ते बोलले असतील. आज त्यांना हक्काचा वारस असता तुझा वारस तयार करणे हे नीतिमत्तेला पडते का? पण सरदार सागर महाराजांच्या वचनाचा भंग होत आहे असं नाही वाटत का तुम्हाला? वचनाचा भंग हो अगर काय हो नियमानुसार युवराज हे राजगादीचे वारस राहणार. सरदार सागर म्हणूनच म्हणतोय की या जर एकदा का हे राज्य सिंहासन ही राज्य कधी आमच्या हाती आली तुम्ही या राज्याचे प्रधान तुम्ही म्हणाल ते तुमच्यासाठी आम्ही द्यायला तयार आहोत. आणि महामंत्री आमची सरदारकीच आम्हाला पुरे. सरदार सागर म्हणूनच म्हणतोय तुमची साथ हवे मला साथ देऊ आणि महाराज आणि युवराजांना नष्ट करू म्हणता. नाही महामंत्री ज्याची कावी पोळी त्याची वाजवावी टाली असे भलते चालते विचार मनात बांधून या राजाचा विध्वंस करणाऱ्या राजवेळ आहात तुम्ही. तुमचे म्हणणे आम्हाला मान्य नाही. बरं येतो आम्ही. सरदार सागर काम करा अखेर ही उलटलाच कळ पण लक्षात ठेव तू महाराज आणि युवराज तुम्हा ठिकाणी या दरबारी पाठवून ही राज्यगादी हे राज्य सिंहासन हस्तगत केल्याशिवाय राहणार नाही. आताच महाराजांच्या शयनगृहात जाऊन महाराजांचा अवस्थेत खून करू. त्याचा आरोप सागर तुझ्यावर टाकून तुला फाशीची शिक्षा. मग पाहतोच तो चिमुडा युवराज काय करतात ते. चंद्या महाराज झोपी गेले तुम्ही म्हणजे त्यांची रोजची वेळच आहे होय ना आपलं काय काम आपलं पण पारा द्यायचं पहारा द्यायचा हो पण काय म्हणतो माहिती आहे हे रोज रोज करू कोण आहे ना आणि खूप कंटाळा आलाय त्यांच्यानं आपल्या झोपच वेळ झोप नाही मिळत त्यापेक्षा आपण झोपलो तर काय होईल काय नाही म्हणा त्यांच्या हात उठायचं आपल्याला माहिती नाही किती उठा ते 5 वाजता उठत मग त्याच्या आपण झोपल्या आपण 4 वाजता उठले पण कोणाला काढणार नाही पाहिजे हा नाही नाही रे कोणला करतोय हा, ठीक आहे चांगलं झोपलं पुन्हा अंगावर पाय पाय टाकायची सवय लागली नाही ना. नाही नाही बॉल बघा मधीच मला उठू नाही, नको नाही, नाही. एक काम करशील काय मला मध्ये तंबाखूची सवय आली ना, तलप येते हा तर मला तलप आली की उठव काय हा वेडा माणूस अरे तुला तलप आली की मी उठवणार तुम्हाला काय समजेल बरं चुकतंय का ते झोप हा झोप थांब रे. अरे नको, तुला सांगितलं काय टाकू नको अंगावर अरे नाही बा पाय नाही टाकता मी ए गोजू अरे मला पाय पडणार रे अरे चंद्या हा पाय माझा आहे माझा पाय काय ते चुकलं वाटतं आपलं झोप काय आता हल्ला भांडण करू चंद्या मला सुटलं पडलं चौकीदार कसे असतील हो चौकीदार तुझ्या चौकीदार कसे मग मग एक महाराज हा एक तू हा एक मी महाराज हा तीनच होतात रे तुझे एक महाराज एक तू एक मी असं काय तुझं चुकतं काहीतरी आपल्याला काय बडबड काय काय झोप करते. Iya, sekolah ini yang bola.
महाराज काय केले ते आपलं चार्जिंग पुरा काय पाहतो आहे कुणी केला पिताश्रींचा मी केला काय पाहतोय मी महाराजांचा खून अरे कोणी केला हा खून मंत्री या नीच सागरने केला आहे पिताश्रींचा आम्ही डोळ्यात बघितलेलं महाराजांचा खून मी केला नाही. सागर ते काही नाही बरोबर हा शब्द घडत आहे ते सारं खोटं आहे का महाराजांनी हात मारल्यानंतर राजमहालात प्रवेश केला तर काय महाराजांच्या काळजात कमी बनी मला फार दुःख झालं नीच की माणसा ज्यावेळी पिताश्रींच्या छातीत खंजीर खुपसला त्यावेळी तुला दुःख झालं नाही आराम शिवराज शांत व्हा. तुमचा काहीतरी गैरसमज होतो नाही. महाराजाचा खून मी केलेला नाही युवराज ते काही नाही महाराजांच्या आत्म्याला जर का शांती मिळावीशी वाटत असेल तर या सागरला फासाची शिक्षा झालीच पाहिजे होय महामंत्री अपराधाला ज्या प्रकारचे शासन दिले जाते त्याच प्रकारचे शासन या सागरला झाले पाहिजे युवराज जर का महाराजांचा खून मी केला असं आपणास वाटत असेल तर मला जरूर फासावरती चढवा परंतु न्याय नीती धर्म मात्र विसरू हे नका आमचं आम्ही पाहून घेऊ युवराज ते काही नाही आज सेवकांना सांगा की या हरामखोराला फाशीच्या ठिकाणी हजर करा खामोश महामंत्री सुशेन फक्त खुनाच्या आरोपावरून एका पायावरती उभं राहून फाशीची शिक्षा देणाऱ्या महापातकांनो या सागरला जरूर फासावरती चढवा पण फाशी जाण्यापूर्वी या सागरच्या तवावर तुम्हाला आव्हान करते शाळेत कैद खाण्याची मजा अतिउत्तम या कैदखान्याऐवजी दुसरी मजा अरे सरदार सागर एवढ्या मध्यरात्री मी येते का रे हे ऐकून तुम्हाला धन्यवाद देशील का कशासाठी आला आहेस तू का कशासाठी अरे या बंधनातून तुझी मुक्तता करण्यासाठी आलोय मी मुक्तता माझी मुक्तता करणार आणि तू राजद्रोही होय मी राजद्रोही आणि हा राजद्रोही तुझी या बंधनातून मुक्तता करणार आहे हो पण एक खोट आहे माझी हट असं कोणतं सहाय्य हवंय तुला सरदार सागर तुला तर सांगत आहे की मोया नगरी हस्तगत करण्यासाठी कित्येकाने प्रयत्न केले कित्येक षडयंत्र रचण्यात आली परंतु ही माया नगरी सहजासहजी कुणी हस्तगत करू शकला नाही म्हणूनच म्हणतो आहे की माया नगरीच्या शेवटच्या वारसाचा निपात करण्याच्या आमच्या हवाले कर हे कधीच शक्य होणार नाही असं राम करा तू तुझ्या देहाचे तुकडे केल्याशिवाय तुझ्या शरीराचे लटके काढल्याशिवाय तुझी मगरूरता कधीच कमी होणार नाही तुझ्या अंगात प्राण असेपर्यंत मला पण लक्षात ठेव
हे पापी कृत्य हा सागर कधीच करणार नाही. असं तर मग या हंटरच्या फटके खात खात या अंधार कोटी तुझी आज या शरीरात रक्ताचा थेंब असेपर्यंत, हृदयाची धडपड थांबेपर्यंत, देहातील प्राण पंचतत्वात विलीन होईपर्यंत या सागरला जरी फोडून काढलं तरी तुला उत्तर हेच मिळेल. हे पापी कृत्य हा सागर कधीच करणार नाही. अरे सागर या अंधार कोटीत कितपत पडावं असं का वाटतंय तुला? अंधार कुंडीत मला अखेरपर्यंत जरी कितपत पडावं लागलं तरी त्याला त्याची मला मुलीच पर्वा नाही. इतकंच का, या अंधार कोठडीची चार भिंताळ्या जरी हा वाचून भस्मासुरासारखी तरी मी माझ्या विचार प्रणालीला तडा जाऊ देणार नाही. या अंधार कोठडीत त्या वीराचा तरी बली दिला. तो सत्याचा वरेचे तुझ्या कमी काढत ही भुरमाटपणाची भाषा. आलो शरण तुझ्या चरणाशी, आलो शरण तुझ्या चरणाशी, गे देवा मजला तुझ्या हृदयाशी, गे देवा मजला तुझ्या हृदयाशी, आलो काळाने असा दिला डाव, गेले बंधनात, गेले बंधनात, देवाने गेले बंधनात, गेले बंधनात, देवा गेले बंधनात. तूच माझा माय बाप, अनाथांचा नाथ, अनाथांचा नाथ, देवा हरलेल्या बालकाची ऐकुनिया हाक, ऐकुनिया हाक रे देवा तार संकटाची, आलो शरण तुझ्या चरणाशी, आलो शरण तुझ्या चरणाशी, देवा मजला तुझ्या कोण जरा तो पाणी भर असा तो पण हो सेवक. आज्ञा सरकार. हो सेवक. तू येऊ द्यापूर्वी हे हराम करून आपण सिगरेटीतून हजर करा येतो मी. अरे बापरे. काय काय आधार खेळते उचल. चंद्या. अरे बाप. अरे आता करूया काय? काय करूया? त्यांनी खून केलेला नाही आपल्याला माहिती आहे. पण तू सांगितलेस ना. अरे आपलाच पण जीव वाचवायला पाहिजे. आपला जीव केवढा एवढा असा. हो बरोबर आहे. मग आता काय करूया? अरे याला सोडून द्यायचं. अरे पण तुझ्या डोक्यात काय आयडिया आहे काय? अरे हाय माझ्याकडे खूप आयडिया होय आहे. ना? खूप आयडिया आहे. हा. आपण सोडून देऊया. आणि काय करूया? राशी, हा. तुमचे हे उपकार मी जन्मभर विसरणार नाही, नाही. नाही, जा तुम्ही. पण आम्ही तुम्हाला सोडलं पण सांगू नका कोणाला. कोणाला सांगू नका. हा. आणि तुम्ही कुठे आहात ना ते आम्हाला कळू दे. म्हणजे कसं तुम्हाला सगळं सांगायला हा हवं. फोन करा फोन. बापसाकडे मग फोन आता दुसऱ्याची. हे काय? तुम्हाला वेळोवेळी खबर मिळतच राहील. हा चालेल. हा. ते तुम्हाला येऊन हा. सांग. हो ठीक आहे. हा. जा सावकाश सावकाश. असं सावकाश. चंद्या. हा. अरे उद्या महा आता त्याला सोडून लावली. अरे तूच म्हणतोस काय काहीतरी युक्ती काढतो म्हणून. युक्ती बरीच आहे हा? त्यांच्या. काय करतोस का रे आमका? अरे करतो पण आता. अरे मेल्या मरशील फुकटचं अरे ये. काय नाही मग तू फक्त मला असं धरून ने. होय. मी काय पुढे करायचे ना. चल ना मग कशाला घाबरायचं? चल तू माझ्या मागं चल.
होय रहस्यमय त्या सागरला घ्यायला येतच असतील. ओ बाळा, युवराज, कामांनी सागरला सागर पाला घेऊन त्याला काय बोलत आहात? सागर पळाला. तुम्ही काय करत होता आणि पाहताय काय? पळा आणि पकडा त्या सागरला. दुश्मन तर शेवटी सही सलामत सुटला. थोर देवे कसे हात दोन पाठीशी लागले. एका संकटातून बाहेर पडावे तर दुसरे संकट आवासून भस्मासुरासारखे उभेच आहे. काय करावे आणि काय नाही हे सुचून असे झाले आहे. महामंत्री, दैवयोगाने जर का तो सागर माझ्या हाती सापडला तर माझ्या पिताश्रींच्या खुनाचा बदला म्हणून त्याचं शिर धडा वेगळं केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. युवराज तुम्ही शांत व्हा. तो सागरच काय प्रत्यक्ष यमराज जरी आमच्या समोर येऊन उभा राहिला तरी त्याच्याशी पारेपाता करण्याचं सामर्थ्य आमचे आहे. आमच्या अंगी आहे. तुम्ही मुली चिंता करू नका. महामंत्री, मला दुःख होतंय ते एकाच गोष्टीचं. माझ्या पिताश्रींचा अमानुषपणे खून करण्यात आला आहे. जर का रणांगणात लढताना मरण आले असते तर ते वीर मरण झाले असते. युवराज आता कोणत्याही गोष्टीचा विचार करून काहीच फायदा नाही. तो हरामखोर जिथपर्यंत गेलाय तिथपर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे. होय महामंत्री, जोपर्यंत या समशेरीची तहान त्या सागरच्या रक्ताने माकत नाही तोपर्यंत माझ्याही हृदयाची जखम बरी होणार नाही. युवराज तुमचा एका शूरवीरापटी जन्म झालेला आहे आणि एका शूरवीरापटी जन्मलेल्या बालकाची शोधता कुठे लपेल काय? युवराज आपल्याला वेळ होत आहे. हे विश्वचालका, जगाचे पालन करणारा, फुलेली फुले कोंबून जावी असा कोणता घोर अन्याय केला या बालकाने? तू निर्माण केलेल्या भूतलावर वावरताना का या बालकांची दुर्दशा? परमेश्वरा, तुझी किमया खरोखर जगात आहे रे. दादा, असे शोक करून तळमळणे हे वीराचं भूषण नव्हे. आई वडिलांचं नाव कसं उजेल होईल या देहपूर्तीसाठी जगणे म्हणजे खऱ्या वीराचे शौर्य. मरणात जग जगतं हे खरं. हे वीर बांधवा, उचल तुझे पाऊल. विजया, आम्ही आई वडिलांपासून पोरके आहोत. दोघे एकमेकांच्या आशेने राहत आहोत. अगं मुलगी एक पंचा घरचं लेणं असतं. उद्या तुझं घर बदललं तर माझा आशय तुटला, तुझ्या माझा आशय तुटला. दादा, असे काही बडबडू नकोस. परमेश्वर आपला पाठीराखा आहे. हो दादा, तुझ्या गडबड तू विसरूनच गेली. आई जगदंबेच्या देवळात जायचं होतं. देवळात जाऊन येते हा. जा विजया, लवकर घरी पण ये. पाठीमागच्या जय आई जगदंबे. आई जगदंबे, बघा या लेकराच्या नशिबाची किमया पहा. या जगात सत्याला धारा नाही. खरं आणि खोटं यामध्ये 4 बोटाच्या अंतराचं हेच खरं. आई जगदंबे, बघा युवराज माझे वैरी नाही, परंतु तो नराधम सुरशे राजगादीच्या हव्याचा कुठे हे सारे कुठे लाव रचत असला पाहिजे. आणि म्हणूनच त्याने महाराजांचा अमानुषपणे खून केला. आई जगदंबे, बघा हे जे सत्य आहे आणि या सत्याला कधी जाग येईल का? पंचनांचा आवाज आणि अशा या घंटा जंगलात असलेल्या मंदिराच्या वरात नाही काहीतरी गोड रहस्य दिसत आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात लपून बसावं म्हणजे काय प्रकार आहे तो तरी समजेल. अरे बघा, अरे पकड. काय झालं काय? पोलिसाला बंडखोर हरामखोर सागर धर. ए, हा? त्या सागरा कुणी बंडखोर म्हणतोस? वा? हा माझा मुक्का बघितलास काय? हा. दात मारून टाकी तुझे. अरे तो सागर म्हणजे काय? अथांग सागरासारखा आहे, दर्या सागरासारखा आहे. अरे मला तू काय समजलास? काय तो झालं? टाकू काय? ए,
असा हिसका करून मला दाखवू नको. एकच मला कार हिका तिकडे करून टाकील. समाजा. त्या सागराला काय बंडकर म्हणतोस? हा. अरे तो दर्या सागरासारखा थांग आहे. होय. त्याला बंडकर म्हणतोस काय? हा. कुठला? चंद्या हा. पंजेचा आवाज कुठे होय, येतो? पंजराचा आवाज येतोय कुठेतरी. होय ना हा. अरे हे ते बघ देऊला आहे. मंदिर मंदिर होय. ते जाऊन बघितलं हा. आतमध्ये. जय भवानी. लक्ष्मी वाघावाली तलवारवाली. आम्ही दोन बालके. हा, तिच्या आईला. हा? आणि बालके काय? हा. आपण दोघे शूरवीर मान. हा आम्ही दोघे शूरवीर हा. या सागरच्या पाठीशी. हा, तिच्या आईला. अरे, आपण दोघे शूरवीर हा. ह्या चालत्या बोलत्या देवीच्या पाठीशी उभे आहोत. कोण आहात आपण? आम्ही शिपाई शिपाई. आला जातीवर आला. शिपाई नाही तू अरे, आपण. मेल्या शिपाई काय? मग? आपण धनंजय महाराजांचे सैनिक सैनिक. हा हा आम्ही हा. धनंजय महाराज सैनिक आहोत, सैनिक. नाव काय तुमचं? माझं नाव चंदू. हा. हेच नाव बंधू. जर का झाली देवी प्रसन्न तर तुमचं चरण बंधू. स्वतःला धनंजय महाराज सैनिक म्हणता आणि दीनदुबळ्या बाईची मस्करी करता. तुम्हाला लाजबीज वाटत नाही का हो? ते लाज म्हणजे काय रे? तुला माहित नाही? नाही. परवा मी डबा आणलेला. होय. तू आणलाच नाही. नव्हता आणला. माझ्या डब्यातली भाकरी मी तुला दिली नाही नाही. दिली. मग दुपारी भाजून खाल्ली ती काय? काय म्हणतोस काय ते लाज म्हणतात? यार भाजून खाल्ला. आम्ही भाजून खाल्ली. लाल भाजून खाल्ला. आम्ही ला भाजून. इथून काढता पाहिजे नाही तर इथली भूतं पिसळली इथं पलता बोई थोडी होईल. अरे असे 896 भूतं पाहिजे. 896 भूत बघितलं ना उभ्या उभ्या. आणखीन थोडीशी बघितलं ना भूत बघायचं 1000 आकडा पुरा हे करेल. चंद्या, हे गाणं कसं लागलं तरी? माया नगरीचे सैनिक म्हणून नाव लौकिक चिडविता आणि बाई बापड्यांची लगट करायला लाज वाटत नाही तुम्हाला. जर चालते वाटत. युवराज, हे पहा राजसेवक इकडे येत आहेत. त्यांना सागरचा काहीतरी पत्ता लागलेला दिसतो. महामंत्री त्यांना विचारून पहा काही सुगावा लागला आहे का ते? युवराज महामंत्र्यांचा विजय. हा राजसेवक, सागरचा काही पत्ता लागला नाही. काय हो? पत्ता लागलेलाच नाही. आम्ही खूप लांब गेला फिरला. मागे पुढे मी तुम्हाला सांगतो तुमच्या सांगण्यानुसार सागरचा पाठला करत आपण व्हायला मोठ्या जंगलात गेलो. जंगलात मला गेलो. आपल्या हातात फिरत गेलो. आत शिर घेऊन जाण्यासारखं नाही, काट्या कुठत नाही तरी किती. पण गेलो हो. तुमच्यासाठी. पुढे आतमध्ये गेलो ना हा. तेव्हा आम्हाला एक देऊळ दिसलं. देवीचं होतं देवीचं. अरे होय ना, आज झोप असेल का? हा थांबते. फटकं काय मला कशी तू लांब राहिला नाही 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 देवीचं मंदिर होतं. आम्हाला वाटलं सागर लपून बसलाय की काय म्हणून मी आतमध्ये जाऊन बघितलं देवला था. तर तिथे गेल्यावर आहे ना मस्त एक सुंदर तरुणी. काय बोलत आहे? हो होय होय. एक कदरच्या पाटलावर गेला होता. काय बोलतात? अहो, आला. श्रीनाथ, तिला आपण चालू आले केली. आले आहे ना नंतर आम्हाला चालू केला हो. पण नंतर कुठल्यानंतर पाठला करली. कुठं पाठ लागते? रामचंद्रानो, हा. पुताने तुमचा पाठलाग केला. होय. कुठली आली होती पुत? हा, माझ्या ओळखीची होती. आमच्या एक पण ओळखीचं नाही. उद्या माझ्या ओळखीची होती. काय आराम घ्यावं? करा. तुमच्याच नादान बरामध्ये सागर काही तिथून सही सलामत. हा नादान मी तुझा नादान. नाही नाही, आपण नाही. मला वाटतं या गोष्टीची आपण जातीनं चौकशी करायला हवी. चला महामंत्री. काय म्हणाले? म्हणाला जातीत जाऊन चौकशी करू. जातीचा आपल्याला काय करायचं? आपल्याला मातीच खायची हा? चल. हे संध्या, पण माझं डोकं कसं होतं? हा? हा, मग? मला हे करा.
सेवकाने सांगितले देऊळ ते हेच असावे. इथे तर लपून बसला नसेल ना होय. सागर. आत काहीतरी कोणाचा तरी गाण्याचा आवाज येतोय. महामंत्री तो नीच सागर तर नसेल ना? एवढंच. हा आवाज एका स्त्रीचा वाटतो आहे. सुंदर, अति सुंदर. चला आपण प्रथम आज जाऊन पाहूया. कोण आहात आपण? तुझा जन्मांतरीचा प्रियकर. शेवटकर शोभत नाही तुझ्यासारख्याला. जो पुढे बोलू नकोस. आणि ते ऐकायचं देखील आहे मला. अगं तुझ्यासारख्या कैक कल्या या सुरसेनेत तर फेकून दिलाय. तिथे तुझी काय कथा? ही कळी सहजासहजी मिळणार नाही याची खात्री बाळग. झोप ये. दीड तमडीचे तू. या रानावनात वाढलेले एक रानफूल तू. मला आव्हान देते. रानफूल आहे म्हणून सांभाळून वाग. नाही ते आजूबाजू असले काटे टोचल्याशिवाय राहणार नाही. असं? तर मग तुझ्या इश्काचे काटे कसे टोचतात तेच पाहतो. आज तुझ्या बरोबर येते मी. इश्काचे रंगपंचमी साजरी करतो. महामंत्री काय चालवले आहेत आपण? असं आया बहिणींवर अत्याचार करणं आपल्यासारख्या इमानी सरदारांना शोभण्यासारखं नाही. या ठिकाणी मी एक क्षण देखील थांबणार नाही. ही अशी जवळ आहे आणि बाजूची चपकुण काढ. वाचवा नाही, वाचवा वाचवा. गोरगरीब तीन डुबल्या स्त्रियांना एकटा काढतो. त्यांचे अब्रू लुटणारा नराधमा. कोण आहेस तू? माझ्या मार्गातून बाजूला नाही तर तुझा सिर इथल्या इथं धडावलेला गेला नाही. यासारख्या भेटण्याच्या हातून पळून जायला नादा नवरात नाही माझी. तुझा प्राण जर का तुला प्रिय असेल तर आल्या मार्गाने परत जा. नाही तर काय करणार आहे? राम करा. स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवणारा नरदमा खेळ तर मग स्वतःच्या जीवात. आपण योग्य वेळी येऊन माझी अब्रू वाचवली. नाहीतर त्या नरदमाने मला आयुष्यातून उडून लावली असती. आपण कोण? आणि अशा या घनदाट जंगलात असलेल्या मंदिराच्या वर माझं नाव विजया. पण मला सांगा तुम्ही ते कसे काय प्रकट झाला? मला वाटतं आई जगदंबा माझ्या हाकेला धावून आली असावी. आपली ओळख सांगावी. विजया, यावेळी माझी ओळख तुला नाही सांगता येणार. कारण माझ्या ओळखी मागे फार मोठं गूढ रहस्य राहिलंय. जा, तू तुझ्या घरी जा. नाही मी तुम्हाला ठेवून जाणार नाही घरी. माझ्या हाताला पहा तुमच्या मान लागलेला आहे. नाही विजया, नाही. माझ्या हाताला काही एक लागलेलं नाही. तू प्रथम तुझ्या घरी जा. नाही तुम्ही माझे रक्षण केले आहे आणि अशा वस्तू तुम्हाला सोडून जाऊ शकता नाही. तुम्ही माझ्या घरी चला. ठीक आहे विजया, चल चल. दादा तो कोणाही मलाही माहित नाही. तुला माहित नाही मग तो इथे कसा काय? दादा त्याच्या हाताला पहा मान लागलेला आहे. विजया खरं बोल कोण आहे तो? दादा कोणाही मलाही माहित नाही. पण त्यांनी माझे रक्षण केले आहे. विजया खरं बोल नाही तर. दादा पाया पडले मी तुझ्या मागतो त्यांना. त्यांनी माझे रक्षण केले आहे. नाही विजय नाही. हे मला पटत नाही. अरे हराम खोरा साध्या बोला मुलींना खुश लावून त्यांच्या पाठी येऊन लाज वाटत नाही तुला? बोल बोल कोण आहेस तू? काम दादा त्यांनी माझे रक्षण केले आहे आणि त्या रक्षणाकडे तू हात उचलतोस. हा काय प्रकार आहे? हा कोण आहे? हा माझा भाऊ आहे. होय मी हिचा भाऊ आहे पण आपण कोण? एक माझं नाव ऐकतात मला कुठे आसरा मिळणार नाही. कारण माझ्यावरती गुन्हाचा आरोप आहे. सांगा सांगा तुम्हाला कुणी आश्रय दिला नाही तरीही विजय आश्रय देण्यास तयार आहे. विजय कुमार कान देऊ नये का? परंतु मी कोण आहे हे तुम्हा दोघांशिवाय दुसऱ्याच्या कानी जाता का मध्ये? नाही ही गोष्ट दुसऱ्याच्या काही जाणार नाही. विजय कुमार माया नगरीचे राजे धनंजय महाराज यांच्या दरबारी चाकरी पत्करली. खूप विमानांना चाकरी केली. परंतु महामंत्री राजगादीच्या हात सुटले आणि त्याने अनेक कट कारस्थानं घेतली. एका
कट करताना मला सामील करून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु मी माझ्या निश्चयापासून ढळलो नाही. मी माझ्या निश्चयापासून न ढळल्यामुळे त्याने अनामिकपणे घराण्याचा खून केला आणि त्या घराचा आरोप माझ्यावरती लादण्यात आला. मला फाशीची शिक्षा फरमावण्यात आली. परंतु योगाने माझी त्यातून सुटका झाली आणि मी राजवाड्यातून सलामत बाहेर पडलो. तो टोली पाटला करत आली माझ्या बाजूला. आपलं नाव? माझं नाव सरदार सागर. सागर. सागर, तुम्ही आमच्या घरी चला, विश्रांती घ्या. या गोष्टीवर आपण सविस्तर विचार करू. ठीक आहे, चला तर. हे आई भवानी, किती अंत पाहणार आहेस तू माझा. माझी अशी अवस्था पाहून तुला आनंद झाला असेल ना, पण मात्र माझ्याच वाट्याला एवढं दुःख का? असा कोणता अपराध घडला माझ्या हातून की त्याची एवढी शिक्षा देत आहे महामंत्री सुद्धा कुठे गेले ते अजून आले नाही. काही दगाफटका तर झाला नसेल ना? या महामंत्री या, मी आपलीच वाट पाहत आहे. तुम्ही आणि आमची वाट पाहणार काही कधीच नाही. त्यावेळी शत्रूने आम्हाला चारी बाजूला घेतलं होतं. त्यावेळी तुम्ही आम्हाला एकटा सोडून तिथून पळ काढला. धिक्कार असो तुमचा. नाही महामंत्री, स्वतःच्या काम वाचण्याच्या मोहापायी मी माझ्या चारित्र्यावर जो काळिंबा फासण्याचे ठरवले होते ते मला अजिबात आवडले नव्हते आणि त्याच्यामुळे मी तिथून काढता पाय घेतला होता. युवराज, आम्ही सारे काही समजून चुकलो आहोत. जोपर्यंत आम्ही हयात आहोत तोपर्यंत तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे असमज नाही करता येणार. महामंत्री, आपण हयात असेपर्यंत मला हाऊस मौज नाही करता येणार. नाही करता येणार असमज. तर हे राज्य, हे साम्राज्य आमचं आहे. महामंत्री, काय बोलतायत आपण? पिताश्रींच्या पाठीमागे आता जीव घेणं आघात करणे तुमच्यासारख्या इमानी मंत्र्याला शोभण्यासारखं नाही. इमानी? कोण गेला आणि इमान राहिले? तोच मी इमानी. म्हणूनच म्हणतोय की हे राज्य, हे साम्राज्य आमच्या स्वाधीन करून मोकळं. नाही महामंत्री, हे राज्य माझ्या पिताश्रींचे आहे. ते सहजासहजी तुम्हाला मिळणार नाही. जर का महाराजांच्या आपल्याला वचनातून मुक्त करायचं असेल तर हे राज्य, हे साम्राज्य आमच्या हवाईतून मोकळं हो. पिताश्रींचे वचन? कोणते वचन? महाराजांनी तुमच्या जन्माचे आम्हाला वचन दिले होते की या राज्याचे, या राजगादीचे वारस तुम्ही. मात्र तुमच्या जन्मानंतर महाराजे वचन पूर्ण करू शकले नाही. महामंत्री, माझ्या जन्माच्या पूर्वी पिताश्रींनी तुम्हाला वचन दिले होते, हे सत्य आहे ना? हो, हे सत्य आहे. पण आज मी त्यांचा पुत्र असताना या राज्यासनाचे वारस तुम्ही कसे? राजसिंहासनाचा वारस. सकाळ चारांना सुरू होणार आपले. आणि त्यासाठी मी काही नाही केले. अरे या जातीने तुझ्या बापाचा खून केला. विचारलं गौरवचा सरदार तुला माझं काय रे? माझ्या मुलीचं या राज्याचा फरार आहे, आराम करा. नीच कुणी विश्वासघात की माणसा, तू इतका नीच असशील असं मला वाटलं नव्हतं. पिताश्रींच्या रक्ताने न्हाऊन निघालेले हे राज्य हस्तगत करण्यासाठी हापापलेल्या घराला सुनाचा बदला सुनाने घेण्यासाठी हा राजकुमार तुम्हाला आव्हान करतो आहे. तू राज असून एवढी वाट, सगळ्या संगीत- महामंत्री, आराम करायला. हे झेंड्या, दार कोणी बंद करून कधी ठेवा. आराम करायला? अरे सगळ्यांना पकडून हाता मोठी देवाला बांधणार आहे इथं. हा शेवट पकडताय की नाही? कोणाला? ह्या आराम कोणाला? या बाजूला ये. ओके. युवराज, अजूनही विचार करा. राजा धनंजय, तू तर माझ्या मार्गातून बाजूला झालास. सरदार सागर देखील या राज्यातून फरार आहे. युवराज, हो देखील आज माझा कैद आहे.